हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड इंग्लिशचा जो काही 2024चा क्वेश्चन पेपर आहे तो आपण सॉल्व्ह करतोय. सेक्शन 1 मी ऑलरेडी केले. तुम्हाला माइंड मॅप वगैरे कसं ड्रॉ करायचं, काही बेसिक रूल्स पण सांगितले होते. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण पाहतोय सेक्शन 2 जो की आहे पोएट्री. याच्यामध्ये आपण पोएट्री आणि अप्रिसिएशन पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आय होप की तुम्हाला ही पोयम माहिती आहे. नसेल माहिती तर प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि पोयम रीड करा, कारण त्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स विचारले ते आपण सगळे सॉल्व्ह करणार आहोत. सो ॲटलीस्ट यू शुड नो दी पोयम. आय होप की तुम्ही मे बी व्हिडिओ पॉज केला असेल आणि रीड केलं असेल. आता आपण क्वेश्चन आणि आन्सर्स बघूया. सो सिलेक्ट अँड राईट द 2 स्टेटमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोयम. सो थीम ऑफ द पोयम जस्टिफाय करणारे कोणतेही 2 स्टेटमेंट्स तुम्हाला चूज करायचे आहेत. पहिला आहे द पोएट इज ब्लंट अँड डिरेक्ट इन हिज एक्सप्रेशन्स ऑफ लव्ह. म्हणजे ठीक आहे, पण हा एक्स्ट्रॅक्ट नाहीये. ठीक आहे, म्हणजे हेच पोयमला डिफाईन करतो असं नाहीये. इंटरनल ब्युटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल. एक्झॅक्टली हे डिफाईन करतं. असे 2 सांगितले ना, अजून एक असलं पाहिजे. द पोएट इज इन लव्ह विथ द लेडीज आउटवर्ड ब्युटी. इट्स नॉट ओनली आउटवर्ड, इनवर्ड म्हणजे इंटरनल ब्युटी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे असं पण त्यांनी सांगितलंय. सो हे रॉंग आहे. ब्युटी लाईज इन द आयज ऑफ बिहोल्डर. एक्झॅक्टली हे बरोबर आहे. ठीक आहे. सो सेकंड आणि फोर्थ करेक्ट आहे. Complete the following web describing the various aspects of the lady's beauty. So one is done for you. तर असं सांगितलंय की her hair. So लेडीज ब्युटी कसं आहे, अ क्लाउडलेस स्टेरी नाईट. आता तिच्या हेअर बद्दल काय म्हटलंय बघा. हर हेअर. ओके, सो त्याच्या हेअर बद्दल काय म्हटले, वेव्स इन एव्हरी रेव्हन स्ट्रेस. ठीक आहे. सो तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. वेव्स इन एव्हरी TRESS, राईट. TRESS. सो हे झालं याचं करेक्ट आन्सर. सो तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे सगळं ड्रॉ करायचं आहे. याच्या आतमध्ये आन्सर लिहायचं आहे आणि मग वेव्स इन एव्हरी रेव्हन ट्रेसच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. हर आईज. ओके, व्हॉट अबाउट हर आईज? मीट इन हर अस्पेक्ट. ओके, मीट इन हर अस्पेक्ट. डन. नेक्स्ट आहे हर स्माइल. हर स्माइल. ग्लो. द स्माइल्स दॅट विन अँड टिंट्स दॅट ग्लो. सो स्माइल म्हणजे तिची स्माइल कशी आहे, हर स्माइल दॅट विन द टिंट्स दॅट ग्लो. हर माइंड. तिचं माइंड कसं आहे, वर थॉट्स आर सडनली अँड स्वीट एक्सप्रेस. तर तुम्हाला हे सगळं नीट ड्रॉ करायचंय आणि मगच त्याच्या आतमध्ये तुमचं हे आन्सर आलं पाहिजे. अर्थात माझं बाहेर येते कारण मी हे ड्रॉ नाही केलं. सो तुम्ही जर जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा ट्राय करा, ते तुम्ही बघाल की किती अंदाज येतोय, किती मोठं आपलं अक्षर आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. सो नेक्स्ट इज राईट युअर आयडिया ऑफ अ ब्युटिफुल पर्सन इन युअर ओन वर्ड्स. सो तुमची आयडिया तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला एक ब्युटिफुल पर्सन म्हणजे काय वाटतं. आता अर्थात तुम्ही याच्यामध्ये रायटरचं आय मीन पोएटचं जो काही विचार आहे की ब्युटी शुड बी लाईव्ह विद इन इंटरनल ॲज वेल ॲज आउटवर्ड्स पण असलं पाहिजे आणि इनवर्ड्स पण असलं पाहिजे. तर ते तुम्ही इथे पॉईंट जो आहे तो मेन्शन करू शकता की जो फक्त फिजिकली अट्रॅक्टिव्ह नसेल तर त्याचं मनामध्ये पण काइंडनेस असेल, वॉर्मथ असेल, केअर असेल दुसऱ्यांप्रती, एम्पथी असेल. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत तर त्या पण असल्या पाहिजे. ते पर्सन इंटेलिजंट पण असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कंपॅशन असलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या क्वालिटीज ज्या व्यक्तीमध्ये असतील तो ब्युटिफुल आहे असं तुम्ही म्हणाल किंवा असं तुम्हाला वाटतंय, असं तुम्ही काहीतरी लिहू शकता. ठीक आहे. सो ते पर्सनल रिस्पॉन्स आहे तुमच्या वर्ड्समध्ये फ्रेम करण्याचं ट्राय करा. मी तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत. फाइंड आउट अँड एक्सप्लेन अन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. सो अँटिथेसिस म्हणजे काय, एकाच सेंटेन्समध्ये अपोजिट वर्ड्स आलेले आहेत. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणतो की अँटिथेसिस. तर आपण आता चेकआउट करूया की इथे कुठे अँटिथेसिसचा यूज केलेला आहे. ब्युटी लाईक द नाईट. ओके, हे बघा, हे जे सेंटेन्स आहे अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. डार्क आणि ब्राईट हे दोघं काय आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत. सो हे एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे अँटिथेसिसचं. याच्यामध्ये डार्क आणि ब्राईट हे कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहेत किंवा अपोजिट. कॉन्ट्रास्टिंग वर्ड चांगला आहे. कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहेत.
जे या ठिकाणी यूज केलेले आहेत. सो बोथ डार्क आणि लाईट हे काही कॉन्ट्रास्टिंग वर्ड्स आहेत ज्यांचा यूज केला इथे आणि त्याच्यामुळे ते काय आहे अँटिथेसिसचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. कंपोज अ पोएम ऑफ युअर ओन इन अबाउट 2 to 4 लाईन्स अबाउट टॉपिक ब्युटी. सो ब्युटीवरती पोएम लिहायची आहे. तुम्ही काही पण लिहू शकता. इट्स नॉट रिक्वायर्ड की ते रायमिंग वर्ड्स त्याच्यामध्ये असले पाहिजे, तसं काही नाहीये. तुम्ही फ्री वर्ड्समध्ये पोएम पण लिहू शकता, जे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने. सो नेक्स्ट आता आपण पाहतोय अप्रिसिएशन ऑफ द पोएम, जे की 4 मार्क्सला आहे. तुम्हाला इझिली हे अवेलेबल झालेलं मी डायजेस्टमध्ये किंवा कुठेही. आपण पॉइंट्स डिस्कस करूया की नेमक्या अप्रिसिएशनमध्ये काय लिहायचं असतं. पहिली गोष्ट टायटल ऑफ द पोएम. दुसरी गोष्ट पोएट. या दोघांचं पण नाव तुम्हाला, म्हणजे टायटल आणि पोएट दोघांचं पण नाव माहिती पाहिजे, कारण कुठेही पोएमच्या वरती मेन्शन नाही केले टायटल काय आहे. सो याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिस ही करायची आहे की तुम्ही सगळ्या पोएम्स ऍटलिस्ट एकदा तरी तुम्ही रीड कराल. तुम्हाला त्याचं काय म्हणूया आपण, त्याची आयडिया असली पाहिजे किंवा त्याचं एक्स्ट्रॅक्ट माहिती असलं पाहिजे की नेमकं पोएम मध्ये काय सांगितलंय. दुसरी गोष्ट, त्या पोएमचं नाव काय आहे, पोएटचं नाव काय आहे, तुम्हाला स्वतःला रट्टा मारायचंय. तिसरं असं आहे की याच्यामध्ये जी आपण राईम स्कीम वापरले तर ती कुठली आहे. सो लेट अस चेक राईम स्कीम कुठली आहे. राईम स्कीम कसं काढतात सगळ्यांना माहिती असेल. पहिला जो काही पहिल्या लाईन मधला जो लास्टचा वर्ड आहे त्याला आपण ए मानूया. सिमिलरली आता दुसऱ्या लाईन मधला लास्ट वर्ड चेकआउट करा. अलॉंग आणि स्ट्रॉंग हे रायमिंग वर्ड्स वाटतायत का? हो, मग तुम्ही याला ए म्हणणार. नेक्स्ट असं आहे की शॉक. शॉक, अलॉंग, स्ट्रॉंग हे रायमिंग वर्ड्स आहेत का? नाही. मग तुम्ही याला बी किंवा दुसरं कुठलंही नाव देऊ शकता, सीडी वॉट एव्हर. पण युजली आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जातो. आणि त्याच्यानंतर आहे रॉक. रॉक स्ट्रॉंग किंवा अलॉंग सोबत राईम करताय का? नाही. पण रॉक शॉक सोबत राईम करताय, सो ह्याला पण आपण काय म्हणणार? बी. सो राईम स्कीम कशी आहे बघा, ए ए बी बी ही झाली तुमची राईम स्कीम. ठीक आहे. सो राईम स्कीम झाल्यानंतर तुम्ही मेन्शन करू शकता की याच्यामध्ये कुठले लाईक पर्सोनिफिकेशन आहे का, अँटिथेसिस आहे का, फिगर ऑफ स्पीच कुठला यूज केलाय ते तुम्ही इथे सांगू शकता. सो नेक्स्ट तुम्हाला सांगायचं आहे फिगर ऑफ स्पीच. फिफ्थ, त्याच्यामध्ये तुम्हाला या पोयमची लँग्वेज कशी वाटली किंवा एकूणच लिहिलेलं कसं आहे ते तुम्हाला आवडलंय का, किंवा इझी वर्ड्स वापरून लिहिले की खूप जास्त डिफिकल्ट आहे, अंडरस्टँडिंग करायला इझी आहे की डिफिकल्ट आहे, हे करू शकता. सिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही ही पोएम रेकमेंड कराल का तुमच्या फ्रेंड्सला. जर अर्थात लँग्वेज चांगली असेल किंवा वरचे सगळे पॉईंट्स तुम्ही चांगले लिहिले असतील तर तुम्ही रेकमेंड कराल. अदरवाईज मग तुम्ही नाही करणार. मग तुम्ही ते पण सांगायचं की का रेकमेंड नाही करणार किंवा पोएटने काही इम्प्रुव्हमेंट्स केले पाहिजेत का. 7, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे तुमचं हे पूर्ण जे अप्रिसिएशन आहे तर ते, आणि एंड करायचंय. ठीक आहे. जे मेसेज वगैरे आहे ते सगळं तुम्ही लँग्वेजच्या मध्येच देऊ शकता, किंवा इथे हवं तर मेसेजचा एक सेपरेट हे तयार करा, तुम्ही एक सेपरेट पॉईंट तयार करा. आणि अशा पद्धतीने 8 पॉईंट्स मध्ये 4 मार्कांसाठी अप्रिसिएशन लिहायचं आहे. ठीक आहे. अप्रिसिएशन तुम्हाला खूप साऱ्या सोर्सेसमध्ये पाहायला मिळेल. जर नाहीच मिळालं तर मला सांगा, मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करून देईन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रायटिंग स्किल मधले इम्पॉर्टंट टॉपिक्स, कसं लिहायचं, पॅटर्न काय असला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज पण मिळतील की रायटिंग स्किलमध्ये आपण कसं लिहिलं पाहिजे. सो तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.